नमस्कार मित्रांनो, मी अभिजित बदलापूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी कल्याण RTO ऑफिसला जात आहे। माझा मित्र सचिन, तर यांनी 2-3 महिन्यापूर्वी लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय केला होता ऑनलाईन। तर याच्यामध्ये आम्ही कोणताही मिडलमॅन म्हणजेच एजंट वगैरे घेतलेला नाही आहे। जी पण प्रोसेस केली आहे ती स्वतःच केलेली आहे। तर 2-3 महिन्यापूर्वी आम्ही लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय केला होता ऑनलाईन। त्याची फीज होती 270 रुपये आणि एकदा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅलिडिटी 6 महिन्यासाठी असते। 6 महिन्यापर्यंत आपण गाडी व्यवस्थित शिकून 6 महिन्याच्या आत आपल्याला पक्क्या लायसन्ससाठी अप्लाय करायचा असतो आणि 6 महिन्याच्या आत आपल्याला परत पक्क्या लायसन्सला अप्लाय करून टेस्ट ड्राईव्ह करून पक्का लायसन्स आपल्याला पोस्टाद्वारे मिळतो। म्हणून आता माझ्या मित्राने 2-3 महिन्यापूर्वी लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय केला। त्याच्यानंतर आता पक्क्या लायसन्ससाठी अप्लाय केला आहे। पक्क्या लायसन्ससाठी अप्लाय करताना आपण ऑनलाईन फीस भरलेली आहे 700 रुपये आणि आता तिथे टेस्ट ड्राईव्हसाठी आपल्याला बोलवलं आहे। तर आपल्याला जो पण शेड्यूल किंवा जी तारीख पाहिजे आपल्याला त्या तारखेला त्याच्यामध्ये तारीख आणि टायमिंग आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना सिलेक्ट करू शकतो। जो डेट टाईम आपण सिलेक्ट करून त्या तारखेला आपल्याला त्या ठिकाणी जायचं असतो आणि म्हणून आज आमची कल्याण RTOला टेस्ट आहे आणि आजची तारीख आहे 17 जून ही तारीख आम्ही घेतली होती। 10:30चा टायमिंग होता। तर आपल्याला त्या ठिकाणी अर्धा तास अगोदर जायचं असतो, जेणेकरून तिथल्या ज्या राहिलेल्या प्रोसेस असतील तर त्या आपल्याला समजून येतील किंवा तिथे कोणत्या प्रकारची टेस्ट ड्राईव्ह आपली होणार आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो। तर त्यासाठीच आपण आता निघालो आहे तिकडे कल्याण RTO ऑफिसला। तर आता पुढची प्रोसेस काय आहे ती आपल्याला तिथे गेल्यानंतर कळणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला जेणेकरून पूर्ण प्रोसेस याच्यातून तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपली टेस्ट ड्राईव्ह एक्झाम होणार आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत आणि त्याच्या बाजूलाच त्यांचं शॉप आहे। त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत। डॉक्युमेंट्स कोणते ते मी तुम्हाला सांगतो। आपण जेव्हा लर्निंग लायसन्ससाठी फॉर्म भरतो त्याचे प्रिंट, त्यानंतर पक्क्या लायसन्ससाठी आपण जो फॉर्म भरला त्याचे प्रिंट आणि आपले पर्सनल डॉक्युमेंट्स म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID किंवा लाईट बिल हे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील त्यानंतरच आपल्याला पुढे टेस्ट ड्राईव्ह एक्झामसाठी जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता RTOने एक रिंगण आखलं आहे। या रिंगणामध्ये इंग्रजीतील 8 हा अंक जसा असतो त्या अंकाप्रमाणे आपल्याला या रिंगणाच्या आत गाडी चालवायची आहे आणि जर आपल्याला याच्यामध्ये पास व्हायचं असेल तर याचा रूल आहे की जेव्हा पण आपण ड्राईव्ह करत असतो त्यावेळेला आपण पाय खाली जमिनीला टच करायचं नाही। असं केल्यास आपला फॉर्म रिजेक्ट केला जाईल आणि जर याच्यामध्ये आपण पाय न टेकता या रिंगणामध्ये 8 अंकासारखी गाडी चालवून बाहेर निघाल्यानंतर आपला फॉर्म पास होऊन आपल्याला पोस्टाद्वारे आपल्याला आपला लायसन्स मिळून जातो। चक्कर यायची मॅडम आहे। या ठिकाणी आपण लवकर आलो होतो त्याच्यामुळे इथे अजून RTO ऑफिसर आले नाहीत, म्हणून इथे आलेला प्रत्येकजण या रिंगणामध्ये प्रॅक्टिस करत होता। RTO ऑफिसर आल्यानंतर आपल्याला व्हिडिओग्राफी करता येणार नाही, कारण व्हिडिओग्राफीला मनाई आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण टेस्ट ड्राईव्ह एक्झाम देण्यासाठी येतो त्यावेळेला आपल्याला फक्त एकच चान्स मिळतो। त्यामध्ये आपल्याला गाडी कुठेही बंद करायची नाही आहे किंवा आपले पाय जमिनीला टच करायचे नाही आहेत। तुझ्या गाडीला टर्न बसणं मुश्किलच आहे म्हणतो, त्या स्कूटीसाठी ठीक आहे।
गाडी आपली. नाही ते स्कूटीसाठी ठीक आहे. लांबून ट्राय करू दे. चालेल तेवढा पण ती त्यांना समजत दे. हा? समजेल त्यांना मोठी गाडी आहे ना. आता तू सांग. एवढी जवळ ठेवलं तू काय करू मला का माझं नको हे करू मी हे झालं मा टाकू नको मी हे झालं ठीक आहे. अभि कसं जायचं कसं आहे तुला सांगतो तुला अभि. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जर मोठी गाडी घेऊन आलो तर या रिंगणामध्ये तिचा टर्न बसत नाही आहे. म्हणून शक्यतो छोटी गाडी असेल तेवढंच या टेस्ट ड्राईव्ह एक्झाममध्ये पास होण्याची शक्यता वाढते. अदरवाईज आपण मोठी गाडी घेऊन आलो तर तुम्ही बघू शकता की त्या गाडीला टर्न घेण्यात किती त्रास होत आहे. अरे गाडी मोठी तेवढं चालेल तसं. किती पण एका टर्न घे लांब घे तरी थोडंसं हे होतं. तू परफेक्ट केला. तर मित्रांनो कल्याणमध्ये आपण टेस्ट ड्राईव्ह दिलेली आहे आपल्या मित्राने आणि त्या टेस्ट ड्राईव्हमध्ये तो सिलेक्ट झालेला आहे, पास झालेला आहे. पण सगळ्यांना एक सजेशन देतो की आपण जेव्हा इकडे टेस्ट ड्राईव्हसाठी येता तेव्हा मोठी गाडी म्हणजे पल्सर, बुलट अशा मोठ्या मोठ्या गाड्या आणू नका. कारण तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तिथे एकदम खूप छोटा राऊंड असतो आणि अशा या मोठ्या गाड्यांचा तिथे पूर्ण सर्कल बसत नाही. आपला टर्न घेता येत नाही मोठ्या गाड्या असल्यामुळे. तर जेवढी तुम्हाला छोटी गाडी आपल्याबरोबर घेता येईल तेवढीच घ्या जेणेकरून तुम्हाला त्या टेस्ट ड्राईव्हमध्ये पास होता येईल. कारण मोठ्या गाडीचं टर्न बसणं खूप कठीण आहे. जो एकदम पक्का ड्रायव्हर असेल तर तो त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकते त्याचा. पण शक्यतो नवीन ड्रायव्हर तिथे सिलेक्शन होणार नाही अशा तर मोठी गाडी बरोबर आणली तर हा माझा तुम्हाला सजेशन असेल. तर ध्यानात ठेवा.